श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व काही चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करो हीच स्वामी चरणी प्रार्थना करते. आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. दर अमावस्याला आपल्याला काही सेवा उपाय करायचे आहेत. तर हे सेवा उपाय का करायचे आहेत, तर आपल्या घरामध्ये जर नकारात्मकता शक्ती साचलेली असेल तर आपल्याला ती दूर होण्यासाठी, आपल्या वास्तूमधील काही दोष असतील ते निघून जाण्यासाठी आपल्याला हा उपाय सेवा करायच्या आहेत. तर आता बऱ्याच महिलांना समजत नाही की आपल्या घरामध्ये नकारात्मकता ऊर्जा जी ती कशा प्रकारे ओळखायची. तर बघा, जर तुमच्या घरामध्ये सतत भांडणे होत असतील, म्हणजे अगदी छोट्या छोट्या गोष्टीवरून सुद्धा वादविवाद होत असतील, घरामध्ये पैसा टिकत नसेल, सतत एखादी व्यक्ती आजारी असते किंवा एखादी व्यक्ती, घरातील सगळे व्यक्ती कमवत आहेत, म्हणजे पैसा कमवतात, काही ना काही कामधंदा करत असतात, पण एखादी तरी अशी व्यक्ती असते की घरामध्ये सतत पडून राहते, झोपून राहते किंवा ती काम करत नाही, पैसा कमवत नाही, सतत विचार करत बसते, कोणाशी काही बोलत नाही, बोललं तर सतत भांडण करत राहते, किंवा घरामध्ये सतत निगेटिव्ह बोलले जाते, किंवा घरामध्ये आजारपण आहे, एखाद्या व्यक्तीला सतत काही ना काही आजारी असते, त्यामुळं कितीही दवाखाना काही केला, कितीही औषध वगैरे घेतले तरी फरक पडत नाही, किंवा त्याचबरोबर कोणत्याही व्यक्तीला यश प्राप्त होत नाही. एखादा अभ्यास करतं भरपूर पण त्याचा नंबर कुठे लागत नाही, म्हणजेच त्याला त्या परीक्षेमध्ये, एखाद्या परीक्षेमध्ये यश येत नाही. अशा बऱ्याच काही गोष्टी असतात. त्याबरोबर आपल्या घरामध्ये, आपल्या वास्तूमध्ये अशा बी काही गोष्टी असतात की त्या घरामध्ये सतत अन्नधान्याची म्हणजे तुटवडा निर्माण होतो. त्याचबरोबर सतत काही ना काही घरामध्ये तोटा, नुकसान होतच राहते. त्याचबरोबर घरातील जे काही इलेक्ट्रॉनिक वस्तू आहेत, TV असो, फ्रीज असो, सतत खराब होते, किंवा तुमचं घड्याळ असेल, घड्याळसुद्धा सतत बंद पडत राहते. त्याचबरोबर घरामध्ये एखादी व्यक्ती सतत काही ना काही छोट्या छोट्या कारणाची किंवा एखाद्या विचाराची सतत गुंतलेली असते, किंवा त्या गोष्टीची काळजी करत राहते. त्याचबरोबर घरात कोणीतरी आहे असं एखाद्याला भास सतत होते. अशा जर गोष्टी तुमच्यासोबत घडत असेल तर नक्कीच तुमच्या घरामध्ये सुद्धा नकारात्मकता जी ऊर्जा आहे, नकारात्मक ऊर्जा जी आहे ती नक्कीच आहे. तर तिला दूर करण्यासाठी तुम्हाला दर अमावस्याला हा उपाय करायचा आहे. अत्यंत महत्त्वाचा आणि प्रभावशाली हे उपाय आहेत. तर काय करायचं आहे, अमावस्याच्या दिवशी दर अमावस्याला आपल्या घरावरनं, आपल्या घराच्या मेन उंबरट्यावर उभा राहायचं आहे आणि दही भात आपल्या घरावरून वळून टाकायचा आहे, उतरून टाकायचा आहे. त्यानंतर दुसरी सेवा तुम्हाला काय करायची आहे, उपाय काय करायचा आहे, तर दर अमावस्याला कर्पूर होम करायचा आहे. तर हा कर्पूर होम कशा पद्धतीनं करावा त्याचासुद्धा स्पेशल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, तर तुम्ही तिथे जाऊन नक्की बघू शकतात. पण ज्यांना माहिती नाही तर थोडक्यात सांगते की कर्पूर होम हा नारळावरती करायचा आहे. एक नारळ घ्यायचा आहे, ते नारळ पूर्ण सोलायचं आहे, थोडी शेंडी त्याला ठेवायची आहे, आणि ही सेवा आपल्याला देवघरासमोर बसून करायची आहे. 7 कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत, आणि त्या 7 कापराचे जे वड्या आहेत ती एक कापराची वडी त्या नारळावर लावायची आहे, आणि श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ अगदी शांतपणे श्री स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण करायचं आहे. आणि एक ती कापराची वडी आपल्याला त्या नारळावरती जाळायची आहे. तर अशा प्रकारे दर अमावस्याला कर्पूर होम आपल्याला करायचा आहे. संध्याकाळच्या वेळी म्हणजे दिवे लावणीच्या वेळेस ही सेवा तुम्हाला करायची आहे. त्यानंतर दर अमावस्याला आपल्या घरातले जे देव आहेत ते स्वच्छ करायचे आहेत. आता देव स्वच्छ कसे करायचे, नित्यनियमाने आपण देवांना अंघोळ घालत असतो, पण घरातील देव जे आहेत ते आपण अभिषेक वगैरे करत असतो नित्यनियमाने. त्यावेळेस ते देव चिकट झालेले असतात, किंवा तेल असं आपण अभिषेक करताना त्याचबरोबर आपण मधाचा वापर करत असतो, त्यामुळे ते देवाच्या मूर्त्या ज्या आहेत ते चिकट होतात. त्यामुळे आपल्याला दर अमावस्याला आपल्या घरातील देव स्वच्छ करायचे असतात. तर देवाला एक उटणं तयार करायचं असतं, हळदीचं आणि जे डाळीचं पीठ आहे ते मिक्स करायचं, थोडंसं अत्तर त्याच्यामध्ये टाकायचं, थोडीशी चिमूटभर हळद टाकायची, मस्त असं उटणं तयार करायचं, आणि त्याने देवाला दर अमावस्याला स्वच्छ करायचे आपल्या घरातील देव. त्यानंतर दर अमावस्याला आपल्या मेन दरवाजावरती, जो मेन दरवाजा आहे त्याचा उंबरटा जो आहे तिथे आपल्याला हळदीचं लेपन लावायचं आहे. आता हळदीचं लेपन का लावायचं, तर आपल्या घरामध्ये जी काही निगेटिव्हिटी साचलेली आहे ती दूर होण्यास आपल्याला मदत होणार आहे, आणि आपण सगळेजण चांगल्या विचाराशी जोडणार आहोत. तर नित्य नियमाने दर गुरुवारी तर करायलाच पाहिजे.
त्याचबरोबर ज्या महिलांना दर गुरुवारी करणं शक्य नाही त्यांनी अमावस्या पौर्णिमेला नक्कीच हळदीचं लेपन आपल्या उंबरट्यावरती करायचं आहे। त्याचबरोबर नित्य नियमाने आपला मेन उंबरटा आहे तो स्वच्छ केला पाहिजे। म्हणजे सकाळी उठलं आंघोळ झाली की आपला मेन उंबरटा आहे तो पुसून घ्यायचा आहे। जी काही रात्रभर तुमच्या उंबरट्यावरती निगेटिव्हिटी साचलेली आहे ती दूर होऊन तुमच्या घरामध्ये फक्त पॉझिटिव्ह ऊर्जा जी आहे ती प्रवेश करेल आणि निगेटिव्ह जी आहे ते घरातून बाहेर जाईल। त्याचबरोबर दर अमावस्याला आपल्या घरामध्ये देवीचे टाक असतील, कुलदेवीचा टाक असेल, श्रीयंत्र असेल किंवा फोटो असेल किंवा जर तुमच्याकडे श्रीयंत्र वगैरे नसेल तर तुमच्याकडे टाक पण नसेल तर फोटो असेल तर फोटोवरती नक्की दर अमावस्याला लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी कुंकुमार्जन नक्की करा। अतिशय प्रभावीशाली ही सेवा आहे। हे बघा, कोणतीही सेवा करत असताना आपली श्रद्धा विश्वास असणं अत्यंत महत्त्वाचं आहे, तरच आपल्याला त्याचं फळसुद्धा मिळत असतं। कोणी सेवा सांगते, कोणी उपाय सांगते म्हणून करू नका। सर्वात प्रथम तुम्हाला काय वाटते हे सुद्धा महत्त्वाचं आहे। सेवा उपाय जर करत असाल तर तुमचा त्या सेवेवर उपायावर विश्वास असणं सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे। एक निष्ठाने श्रद्धेने विश्वासपूर्णच तुम्ही जर सेवा उपाय केले तरच त्याचं फळ तुम्हाला मिळत असतं आणि ज्या काही तुमच्या जीवनामध्ये अडचणी आहेत, घरामध्ये निगेटिव्हिटी आहे ती दूर होत जात असते। त्याचबरोबर दर अमावस्याला अतिशय प्रभावी असणारा हा उपाय तुम्हाला करायचा आहे। काय करायचं आहे, देवासमोर देवघरासमोर बसायचा आहे। आसनावरती आसन टाकायचे, तुम्हाला बसायचं आहे। त्याच्यावरती एक पंती घ्यायची आहे। दिवाळीमध्ये जी आपण पंती लावत असतो ती पंती तुम्हाला घ्यायची आहे। त्याच्यामध्ये 5-6 कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत। 2 ते 3 लवंग तुम्हाला त्याच्यामध्ये टाकायच्या आहेत आणि त्यानंतर थोडंसं तमालपत्र, एक तमालपत्र तुम्हाला त्यात टाकायचं आहे आणि ते प्रज्वलित करायचं आहे। तर त्यानंतर तो जो धूर आहे तो आपल्या सर्व घरामध्ये कानाकोपऱ्यापर्यंत जाऊ द्यायचा आहे। आणि हा उपाय करत असताना तुम्हाला मोठ्या आवाजामध्ये कालभैरव अष्टक म्हणायचं आहे। जर तुम्हाला कालभैरव अष्टक म्हणता येत नसेल तर तुम्ही टीव्हीवरती किंवा मोबाईलवरती लावू शकतात आणि तुम्हाला हा उपाय करायचा आहे। अगदी सोपा उपाय आहेत आणि दर अमावस्याला जर तुम्ही हे उपाय केले तर नक्कीच तुमच्या घरामध्ये जी काही निगेटिव्हिटी साचलेली आहे किंवा तुमच्या घरामध्ये जे काही निगेटिव्ह ऊर्जा आहे, विचार आहेत किंवा तुमच्या काही बरकता येत नाही, घरामध्ये सतत वादविवाद होतात, यश प्राप्ती होत नाही, आजारपण आहे, सगळ्या गोष्टी जे आहेत ते दूर होण्यास मदत होणारे हे उपाय आहेत। तर नित्य नियमाने दर अमावस्याला तुम्ही हे नक्की करा आणि त्याचा प्रभाव नक्कीच तुमच्यावरती पडणारा आहे। तर या प्रकारे आजचा व्हिडिओ होता। खरंच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि कमेंट करून नक्की सांगा। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।